आज भारतीय संविधान सन्मान सुरक्षा व संवर्धन अर्थात PS4 अंतर्गत इथं क्लस्टर अधिवेशन विभागीय अधिवेशन सांगलीमध्ये संपन्न होत आहे। यामध्ये भारतीय संविधानाच्या बद्दलची जागृती समाजामध्ये निर्माण करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संकल्पना मांडलेल्या होत्या, ज्या प्रत्यक्ष राज्यघटनेत आलेल्या आहेत आणि काही आलेल्या नाही, याच्या संदर्भात चर्चा करावी आणि लोकांचं एक काहीतरी त्या संदर्भामध्ये जनमत तयार करावं, यासाठी हे अधिवेशन घेण्यात आलेलं आहे। राज्य समाजवादाची बाबासाहेबांची संकल्पना ही फार महत्त्वाची होती, त्याच्यावर अलीकडं फारशी चर्चा झालेली दिसत नाही। सध्याच्या काळात खाजगीकरणाला प्रचंड मोठा वेग आलेला आहे, गरीब श्रीमंतीची दरी प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं समाजामध्ये अस्वस्थतेचे एक वातावरण निर्माण झालं। याच्यावरची उपाययोजना करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांचे विचार पुन्हा एकदा मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आम्हाला वाटतो आणि त्या अनुषंगानं आजच्या या अधिवेशनामध्ये उद्घाटनाचं सत्रही झालेलं आहे। त्याच्याच बरोबरीनं संपूर्ण राष्ट्रीयकरणाशिवाय राष्ट्र ही एक पोकळ संकल्पना आहे, या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि त्याचबरोबर एक खुलं प्रतिनिधी सत्र असणार आहे, ज्यामध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी आपापले मतं मांडणार आहेत आणि भांडवलदारांची गुलामी ही राष्ट्राला रसातळाला नेईल अशा पद्धतीचा एक विषय चर्चेसाठी घेण्यात आलेला आहे। देशाचा स्वाभिमान आणि स्वायत्तता अखंड राखायची असेल तर कुणाचे गुलाम होणं हे कधी नाकारलं पाहिजे, असाच याचा एक संदेश आहे। केंद्र सरकारनं आपल्याकडे स्थलांतरित केला आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा जो गव्हर्नर आहे, तो भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा थर्ड पार्टी असायला पाहिजे, ऑटोनॉमस असायला पाहिजे, स्वायत्त असायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा त्यामध्ये होती। पण आता तसं चित्र आपल्याला दिसत नाही, कारण 5 वर्ष कालावधी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा असतो। 3 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये तो सातत्यानं बदलत असल्याचं चित्र दिसतं आणि भारतीय रिझर्व्ह बँक तुमच्या देशाचं चलनविषयक धोरण, तुमच्या देशाच्या विकास धोरणाचं इनपुट्स जे आधार आहे, जे मार्गदर्शक आहे, ती भारतीय रिझर्व्ह बँक करते, पण तसं होत नाही। मध्ये रघुराम राजन नावाचा एक भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता, त्याला 5 वर्षाचा कालावधी होता, पण त्याला 3च वर्ष दिली, 5 वर्ष दिली नाही। भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून काम करताना त्याने एक पुस्तक लिहिले, पुस्तक तुम्हाला मिळालं तर अवश्य वाचा। त्या पुस्तकाचं नाव आहे आय डू व्हॉट आय डू, मला जे करायचंय तेच मी करतो। आणि त्यामध्ये कसा हस्तक्षेप आहे, त्यामध्ये गव्हर्नर म्हणून काम करणं कसं कठीण होत चाललेलं आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कशी धोक्यात आलेली आहे आणि त्यासाठी कसं प्रयत्न करणं आवश्यक आहे, याची सगळी मांडणी ही त्यामध्ये त्यांनी केलेली आहे। त्यांच्यानंतर उर्जित पटेल नावाचा कोलंबिया विद्यापीठातला प्राध्यापक, त्याला रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर केलं, 1 वर्ष काम केलं त्याने। खरं म्हणजे तो सत्ताधारी पक्षाकडून आलेला होता, त्याच्या असं लक्षात आलं की काम करणं कठीण आहे आणि स्वायत्तता मेंटेन करणं कठीण आहे आणि म्हणून 1 वर्षामध्ये तो गेला। नंतर जो गव्हर्नर आला, आता लेटेस्ट गेलेला तो गव्हर्नर, इथं पण इतिहासात असेल तर मला माफ करा, इतिहासाच्या इकडचा जो रिटायर झालेला ब्युरोक्रॅट शक्तिकांत दास, की जो इतिहासामधला ग्रॅज्युएट आहे, विषयाबद्दल सर आम्हाला जे हे नाही, पण तिथं कुठल्या विषयाचा पाहिजे हे बघायला पाहिजे। तो शक्तिकांत दास 5 वर्षे भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता, तो रिटायर्ड होता। भरपूर माणसं आहेत, काम करणारी माणसं, त्यातली तज्ञ माणसं भरपूर आहेत, पण तो शक्तिकांत दास 5 वर्षे गव्हर्नर म्हणून त्याने काम केलं आणि आता जो गव्हर्नर आहे तो पण रिटायर्ड ब्युरोक्रॅट आहे। खरं की ब्युरोक्रॅट म्हणून काम केल्यानंतर, नोकरशाह म्हणून काम केल्यानंतर पुन्हा तुमचं काय काम आहे? बाकीचे भरपूर लोक आहेत की ज्या लोकांना तुम्ही काम करू दिलं नाही, जे लोक चांगलं काम करू शकले असते, स्वायत्तता टिकू शकते, तो रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या त्या गव्हर्नर पदासाठी नॉमिनेट झाला होता। एवढं शिक्षण झालेलं आहे, स्त्रियांनी एवढं जे
डेटा इज द रियालिटी. सॉरी कांबळे, कारण कांबळे सरांचे इकॉनॉमी असल्यामुळे कदाचित ते डेटावर जास्त येऊ शकतात, परंतु ऍज अ स्टुडंट ऑफ सोशल मुवमेंट डेटा इज द रियालिटी. आणि जर डेटा इज द रियालिटी असेल तर चला झोपडपट्ट्यांमध्ये, चला तर वाटकांमध्ये जाऊया. जेंडर इक्वॅलिटीची चर्चा करायची असेल तर कुटुंबामध्ये जाऊन बघूया. म्हणून डेटा इज नॉट द रियालिटी. डेटा हा नेहमी फसवा आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या लोकांनी वारंवार फसवत आलेले आहे. आणि म्हणून आपल्याला यांच्या फसव्या धोरणाकडून, फसव्या राष्ट्रवादाकडून आपल्याला थोडंसं लागत आहे. शेवटचा संदर्भ